नमस्कार मंडळी, मी विश्वास आपणा सर्वांचे स्वागत करत आहे माझ्या नेचर वाईफ्स या चॅनलमध्ये। सर्वप्रथम मी आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज आपण एकवीरा आईचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत। चला तर मग तिकडे जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया। तर मंडळी, आता आपण या रिसॉर्टवरून निघालेलो आहोत देवीच्या दर्शनासाठी। आता आपण कार्ला या गावामध्ये प्रवेश केलेला आहे। समोर जो आपल्याला डोंगर दिसत आहे त्याच्यामध्येच एकवीरा आई देवीचं मंदिर आहे आणि कार्ला लेणी आहे। हे आपल्याला समोर कमान दिसत आहे, त्याखाली एक चौकी आहे। मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी येथे 50 रुपये आकारले जातात आणि वरती जाऊन गाडी पार्किंगची सुविधा आहे, तेथे देखील 50 रुपये लागतात। काय घाट आहे ना? हो, खूप वरती आहे। इथे गव्याचा आणि फोटो लावलाय इथे सुद्धा। थांबा, चढते ना त्याची। हो, काय येतंय का नाही काय माहिती, तो वेगळ्यासाठी थांब। इथून शहर बघ काय दिसतंय। राईट, वरती जाऊन तो दिसेल व्ह्यू व्यवस्थित वरती दिसेल। हे आपल्या पुढे होते तेच ना? ते काय घाट आहे। हवा बघ काय थंड आहे। चालत ना? चालत येतात ना। कडेने घेऊ नकोस, खाली नाही कडेने नाही घेत आहे। झाडं मस्त वाटत। वाव, व्ह्यू बघ ना काय मस्त दिसतंय। तोच व्ह्यूज मस्त आहे।
किती लोक आहेत बघ. meters, you will arrive at your destination. इथेच आहे ना पार्किंग. हो पुढे पार्किंग फुल आहे. नाही, मी सांगणार कुठे आहे आता. आता या निघतात गाड्या म्हणजे असणार. तर लावणार बोर्ड, ते फुल झाला ना तर लावणार. ही मंदिराची पार्किंगची जागा आहे आणि आपल्याला सुरुवातीला या भल्या मोठ्या डोंगराचं दर्शन होतं. आणि या मंदिराच्या दिशेने जायचा रस्ता आहे. वर गडावर जाण्यासाठी या पायऱ्या आहेत. आपण आता गडावर पोहोचलो आहोत. सर्वप्रथम आपण इथे असणारा धबधबा पाहूया. आणि ही समोर दिसत आहे त्याचे नाव आहे कार्ला लेणी. आधी आपण एकविरा आई देवीचं दर्शन घेऊया आणि मग ही कार्ला लेणी पाहायला जाऊया. आता आपण देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत आहोत. समोर सुंदर अशा एकविरा आई देवीचं दर्शन झालेलं आहे. आपण सर्वांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा. तुम्ही सगळे दर्शनाला आले ते आईला कळलेलं आहे. गडावरून दिसणारे कार्ला गावाचे दृश्य मन प्रसन्न करते. कार्ला लेणी पाहण्यासाठी समोर तिकिटाचे दर दिलेले आहेत. विदेशी पर्यटकांसाठी 300 रुपये आहे आणि भारतीय पर्यटकांना 25 रुपये आहे. मी 25 रुपयाची 2 तिकिटे घेतलेली आहेत. आता आपण कार्ला लेणी बघायला जाऊया. कार्ला लेणी पाहण्यासाठी येथून प्रवेश घ्यायचा आहे.
या लेणीचे बांधकाम अतिशय भव्य असे आहे. बारकाईने कोरीव काम केलेले इथे आपल्याला पाहायला मिळते. इथे दिलेल्या माहितीवरून आपणास समजते की ही लेणी इसवी सन पूर्व 1 शतकात खोदलेली आहे. म्हणजे ही किती जुनी आहे हे आपल्याला समजतं. आणि आजही ती जशीच्या तशी आपल्यासमोर उभी आहे. कोणतीही यंत्रसामग्री नसताना केवळ आपल्या हाताच्या कलेवर हे उत्कृष्ट बांधकाम केलेलं आहे. आता आपण एकवीर आईचं दर्शन घेऊन पुन्हा रिसॉर्टवर आलेलो आहोत. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.